हा बघा, हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आहे. अजून पण कंटिन्यू 4 दिवस झाले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे श्रावणी सोमवार, पहिला श्रावणी सोमवार, आणि आमची मम्मी बनवते इकडे खिचडी, साबुदाण्याची खिचडी. माझा उपवास नाही, पण त्या निमित्तानं खायला पण भेटेल. शेंगदाण्याचं कूट, साखर, मिरची कुठे आहे? मिरची नाही टाकलीस? टाकलीस? दिसत नाही आहे. आमची मम्मी सकाळ सकाळ मंदिरात जाऊन पण आली. मी आत्ता उठलो, आंघोळ वगैरे झाली माझी जस्ट. बरं, साबुदाण्याची खिचडी मस्त बिना न उपवास असताना पण खाणार आहे. सो गाईज, मी आता आलो एक क्लासला, ॲक्टिंगच्या, अभिनयाच्या प्रॅक्टिसला. मी डेली येतो संध्याकाळी, म्हणजे ब्लॉगमध्ये कधी सांगितलं नव्हतं, पण आता माझ्यासोबत आहे आमचे एकदम हाडाचे कलाकार. यांना तुम्ही बघितलं असाल कधीतरी आपल्या शॉर्ट्समध्ये किंवा रील्समध्ये पण बघितलं असाल. सौरभ कांबळे म्हणून यांचं नाव आहे या सरांचं, आणि एकदम जबरदस्त ॲक्टर आहे ते. आणि आम्ही दोघेजण रोज येतो इथे अभिनय प्रॅक्टिसला, ॲक्टिंग प्रॅक्टिसला. कुठे आहे आपले? लोकमान्य नगरचे इथे. आणि आता वरून मेट्रोमधून येताना आम्ही बघितलंय की अजून पण भेडेपूल पाण्याखाली आहे. सावधानी बरतें। नेक्स्ट स्टेशन गरवारे कॉलेज। प्लीज माइंड द गैप। केवढे मोठे मोठे आहेत. आमचा सौरभ आता घाबरलाय. चल ना, काय नाही होत. सौरभवर एक बसला तरी सौरभ अक्का जाईल. अक्का घेऊन खाली सौरभला. एवढा मोठे आहेत ते लॅब्रेडॉर. त्याचा खर्च किती असेल त्या 2 लॅब्रेडॉरचा? खतरनाक. रोजचा त्यांचा 1000 रुपयाचा खर्चच असेल ना 2 लॅब्रेडॉरचा. सो गाईज, हा बघा, हा पूर्ण हा रस्ता आहे. हा जो तुम्हाला दिसतोय तो हा रस्ता आहे त्या गवताच्या पलीकडून. तो पूर्ण सगळा पाण्याखाली आहे. अजून पण कंटिन्यू 4 दिवस झाले हा पुण्यातला रस्ता पाण्याखाली आहे. आणि आज पण मला वाटते खडकवासला धरणातून पाणी सोडलेलं आहे. आणि तो ब्रिज कुठे गेला आपला? भेडेपूल ते इथून नाही दिसणार. हा बघा, हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आहे. अजून पण कंटिन्यू 4 दिवस झाले. आणि गाईज, तो भेडेपूल पाण्याखाली आहे, पण तो इथून दिसत नाही आहे, बराच लांब आहे. डेक्कनच्या आणि गरवारे कॉलेजच्या मध्ये आहे बरोबर. सो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. हे बघा, ढोलताशा पथकाची अवस्था बघा काय झाली. इथे ढोलताशा पथकाची शेड होती त्यांनी बांधलेली. ती आजची अवस्था बघा त्याची काय झाली आहे. बरोबर नदीच्या बाजूलाच आहे. ती मुठा नदी आहे ना रे? वैकुंठ नदी बसली. तर गाईज, आता आम्ही खातो वडापाव. पुण्यात जा नंतर वडापाव खाऊन मग आम्ही निघणार आहे क्लासला. क्लास इथेच बाजूला आहे. सो गाईज, मी आता जस्ट आलोय क्लासवरून ॲक्टिंगच्या. जस्ट आत्ताच पोचलो. वाजले 11. आणि माझ्या आधी सगळे जेवून मोकळे झालेत. इकडे मम्मी पण आमची जेवण झाली. सगळी भांडी घासून झालेत. काय आहे? काय बनवलंय? पनीर. कोणी आणलेलं? वा, बरं झालं. आज काहीतरी चांगलं आहे. सगळी आज आहे पनीर मसाला. पनीर बटर आहे की पनीर मसाला आहे? बटर नाही आहे. मग काय मजा नाही येणार खायला. तूप टाक ना त्याच्यावर. तूप मस्त लागेल ना. सो आता मी जेवून घेतो. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो चलो, बाय बाय. आणि चॅनलला जे कोणी नवीन आहेत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो चलो, बाय बाय.